मोनिकाताई राजळे माझ्यासोबत आहेत. महंतासोबत त्यांनी विधानभवनामध्ये प्रवेश केला आहे. काय नेमकी चर्चा वगैरे झाली इथं विधानभवनावर? आज आमच्या विधानभवनामध्ये आमच्या अहिल्यानगरचे आणि विशेषतः श्री क्षेत्र नेवासा देवस्थानचे महंत देवीदास महाराज म्हस्के, त्याचबरोबर जोग महाराज संस्थानचे हरिभक्तपरायण राम महाराज आणि हरिभक्तपरायण फसले महाराज आणि नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने आज आम्ही मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माऊलींच्या पालखी सोहळ्याला सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात. दंडी निघते त्यावेळेस अनेक ठिकाणी अडचणी येतात, संरक्षण असेल, आरोग्य असेल, सुरक्षा असेल आणि मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळवण्यासाठी निवेदन द्यायला आज सर्व संत महंत आले होते. विठ्ठलराव लंगे साहेब आणि मी सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने महाराजांचा आज सगळ्या आमच्या नेत्यांशी बैठक झालेली. किती किती वेळ दिला मुख्यमंत्री साहेबांनी? खरं तर अधिवेशन चालू आहे, परंतु आपल्या श्री क्षेत्र नेवासा मधून आदरणीय हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज म्हस्के, आदरणीय राम महाराज झिंजुरके, आदरणीय शास्त्री महाराज हे सर्व थोर संत महंत या ठिकाणी आल्यामुळं खूप घाई असताना देखील मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला, आमची चर्चा केली, समजून घेतला विषय. उपमुख्यमंत्र्यांनी पण वेळ दिला आणि पालकमंत्री महोदय आमच्या जिल्ह्याचे पालकत्व करतात आणि म्हणून त्यांनी देखील वेळ दिला आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली. कारण जसा आळंदीचा मोठा सोहळा निघतो तसं मागच्या वर्षी या थोर संत महंतांच्या नेतृत्वाखाली पहिलं वर्ष अनेक दिंड्या एकत्रित करून हा भव्य सोहळा सुरू झालेला आहे आणि हे दुसरं वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षामध्ये ज्या त्रुटी मागच्या वर्षामध्ये आमच्या वारकऱ्यांना त्या समस्येला तोंड द्यावं लागलं, त्या काहीशा त्या त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून खऱ्या अर्थानं दोन्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांची आम्ही भेट घेतली. आदरणीय मोनिकाताई राजळे यांनी मागच्या वर्षी देखील याच्यामध्ये खूप लक्ष घातलं होतं आणि मी तर भाग्यवान आहे की ज्या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती लिहून त्या ठिकाणी लिहिली गेली, अशा क्षेत्राचं मी नेतृत्व करतो आणि म्हणून आमची निश्चित ही मोठी जबाबदारी आहे की हा सोहळा भव्यदिव्य व्हावा, आमच्या वारकऱ्यांना कुठल्या अडचणी येऊ नये आणि आम्ही दोघंही आमदार त्या ठिकाणी अतिशय लक्ष घालू. जेवढी मदत आम्हाला त्या ठिकाणी करता येईल ती करू. प्रामुख्यानं कोण